हर उस चीज़ की रिस्क लो जो आपके सपने को पूरा करने में मदत करे. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. काही गोष्टी अशा आहेत ज्या एक्झामच्या वेळेला तुमची मानसिकता सडनली बिघडवू शकतात आणि तुम्हाला माहिती असेल की जर आपला ब्रेन प्रॉपरली वर्क करत नसेल, जर आपलं माइंड शांत नसेल, जर आपलं मन अशांत असेल, तर नक्कीच त्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्या परफॉर्मन्सवरती होत असतो. आणि म्हणूनच काही अगदी छोट्या-छोट्या असणाऱ्या गोष्टी आहेत. खरं पाहायला गेलं तर यांना आपण छोट्या पण नाही म्हणू शकत. कारण आपण जी एक्झाम देत आहोत, ती एक्झाम 2021 मध्ये देत आहोत, ज्यावेळेला आपण कोविड-19शी लढत आहोत, राइट? त्यामुळे या गोष्टींना आपण छोट्यासुद्धा म्हणू शकत नाही. कदाचित आज जे मी सांगणार आहे, ते तुम्हाला इतरत्र कुठेही कुणी सांगितलेलं नसेल किंवा कदाचित एक्झामपर्यंत कोणी सांगणार नाही, असं मला वाटलं आणि आय रिअली केअर फॉर यू म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आले. प्लीज जरी तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल, जरी तुम्ही कंबाईनची तयारी करत असला, दोन्हीपैकी कोणतीही एक्झाम जरी तुम्ही देणार असला, तरीसुद्धा हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा, ठीक आहे? हा व्हिडिओ एक्झॅक्टली आहे कशाशी रिलेटेड? आयोगाच्या काही सूचना आणि त्याच्याशी रिलेटेड आपली काय तयारी असली पाहिजे, याच्याशी संबंधित हा व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणाल, आयोगाच्या सूचना तर आम्ही वाचू शकतो, त्या आम्हाला समजतात पण. अर्थात हे बरोबर आहे. तुम्ही तेवढे म्हणजे शिकलेले आहात, की तुम्ही आयोगाच्या सूचना वाचून एक्झॅक्टली आयोगाने काय सांगितलेलं आहे, त्यानुसार तुम्ही तुमची पूर्वतयारी करू शकता. पण काही गोष्टी अशा आहेत, ज्या यावेळेला आयोगाने दिलेल्या सूचनांमध्ये वेगळ्या आहेत. अर्थात जरी आत्ता फक्त राज्यसेवेचे हॉल तिकीट्स आलेले असले, तरीसुद्धा या सूचना तुम्हाला फक्त राज्यसेवेसाठी लागू होणार नाहीयेत, तर कंबाईनसाठी सुद्धा लागू होणार आहेत. राज्यसेवेसाठी अगदी बोटांवर मोजणे इतके दिवस राहिलेत, पण कंबाईनसाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि या उरलेल्या वेळामध्ये तुम्ही काय तयारी करायला पाहिजे? राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, तर दोन्हीसाठी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे ऐका, ठीक आहे? आता या ज्या सूचना आहेत आयोगाने दिलेल्या, त्यातल्या काही सूचना ज्या प्रत्येक वर्षी आपल्याला मिळतात, त्या अर्थात आपल्याला माहिती असतात, की पेन कोणता वापरायचा आहे, आपल्यासोबत साहित्य काय असायला पाहिजे, आयडी प्रूफ काय असायला पाहिजे. पण तरीसुद्धा त्याच्याबद्दल काही डाउट्स असतात. पण मी त्या सूचनांबद्दल बोलणार नाहीये. मी अशा सूचनांबद्दल बोलणार आहे, ज्या सूचना नव्याने ॲड करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या सूचना आपल्या एक्झाममधील परफॉर्मन्सवरती परिणाम करू शकतात. अर्थात त्या कशा पद्धतीने परिणाम करू शकतात, हे पुढच्या सूचनेमध्येच तुमच्या लक्षात येईल. हॉल तिकीटवरती 3ऱ्या क्रमांकाची जी सूचना आहे, तिथे असं दिलेलं आहे, उमेदवारांची तपासणी झडती, थर्मोगनच्या साहाय्याने उमेदवारांच्या शारीरिक तापमानाची तपासणी, मुखपट, हातमोजे, सॅनिटायझरची पिशवी असलेले किट उपलब्ध करून देणे, लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवाराची स्वतंत्र बैठक व्यवस्था करणे, ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदवणे, सूचना देणे इत्यादी स्वरूपाच्या कार्यवाहीसाठी परीक्षा उपकेंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ही सूचना सर्वात प्रथम घेण्याचं कारण आणि या सूचनेमध्ये असं काय आहे, की ज्याच्यामुळे आपल्या मानसिकतेवरती परिणाम होऊ शकतो, याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ज्यावेळेला आपण एक्झामसाठी जाणार आहोत, प्रत्येक वेळेला आपण तिथे जातो, आपण एक्झाम हॉलमध्ये जातो आणि मग तिथून पुढची प्रोसिजर होते. पण यावेळेला थोडं वेगळं होणार आहे. यावेळेला तुमचं बॉडी टेम्परेचरसुद्धा चेक केलं जाणार आहे. तुम्ही व्यवस्थित असाल, तुमची शारीरिक जी स्थिती आहे ती अगदी योग्य असेल, तुम्हाला कोणताही हेल्थ इश्यू नसेल. बट आत्ता सध्या जे काही वातावरणामध्ये बदल होत आहेत, त्याच्यामुळे कदाचित असं होऊ शकतं, की आपली तब्येत थोडीफार बिघडलेली असेल किंवा कदाचित बिघडलेली पण नसेल. पण म्हणजे तुम्हाला एक्झामची वेळ वगैरे सगळं माहिती आहे, राइट? आणि आत्ता सध्याचं वातावरण पण माहिती आहे. समजा तिथे ज्यावेळेला तुमची थर्मल स्क्रीनिंग टेस्ट होईल, त्यावेळेला जर समजा चुकून असं झालं, की तुमचं बॉडी टेम्परेचर तिथे आढळलं आणि त्यामुळे जर समजा सडनली तुम्ही जरी तुम्हाला असं वाटतं, की मी व्यवस्थित म्हणजे योग्य स्थितीमध्ये आहे, असं असतानाही जर समजा तुम्हाला सेपरेट बसायला सांगितलं तिथे, तर मनामध्ये म्हणजे काही लोक आहेत जे अवेअर आहेत, त्यांना कदाचित भीती वाटत नसेल, पण अजूनही काही लोक असे आहेत, ज्यांना अजूनही कोविड-19ची भीती वाटते. आणि मग त्यावेळेला सडनली आपल्याला वेगळं बसायला सांगितलं, मग मला कोरोना झाला की काय? याच्यामुळे काही निगेटिव्ह विचार येऊ शकतात मनामध्ये किंवा आपण घाबरून जाऊ शकतो, राइट? किंवा असंही होऊ शकतं, की इतर कॅन्डिडेट्स आपल्याकडे कसे पाहत आहेत, हा एक विचार डोक्यामध्ये येऊन जाईल आणि त्यामुळे अर्थातच पेपर सोडवण्याकडे लक्ष देण्याऐवजी या सगळ्या गोष्टींचे ज्या काही म्हणजे हे सगळे विचार जे आहेत ते डोक्यामध्ये घुमत राहतील. काही वेळेला असंही होऊ शकतं, की आता मी एक्झामवरून घरी गेल्यानंतर मला घरच्यांना सांगावं लागेल,
किंवा ज्यावेळेला टेस्टिंग होईल त्याच वेळेला जर असं झालं, तर मग परत आता मला गेल्यानंतर क्वारंटाईन व्हावं लागेल का वगैरे, असे हजारो प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकतात. तर मला इथे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की ही सगळी एक प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरमधून आपल्याला जावं लागणार आहे. पण अशा वेळेला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तुम्ही शांत राहणं. ठीक आहे. जे काही होतंय, आपण तिथे गेलोय कशासाठी? एक्झाम देण्यासाठी, पेपर देण्यासाठी. तर तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशननी फक्त तुमचा पेपर दिला पाहिजे. ठीक आहे. मग जरी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये बसायला लावलं किंवा तुमच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असली, तरी दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही प्रिपेअर राहा. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या काही प्रिकॉशन्स आपण घ्यायला पाहिजेत अगोदरपासून, त्या तुम्ही 100% आधीपासूनच घ्या. म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी असेल, गरम पाणी पिणं असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत. जरी तुम्ही त्या आत्तापर्यंत फॉलो केलं नसेल. इथे 2 कॅटेगरीचे लोक आपल्याला पाहायला मिळतील. एक असे लोक असतील ज्यांना स्वतःलाच स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी असेल. म्हणजे ज्यांना जे खूप म्हणजे ज्यांना असं वाटत असेल, की मला इतरांमध्ये मिसळायचं नाहीये. काही लोक असे असतील, की नाही मी एक नॉर्मल आहे, मला म्हणजे झालेलं नाहीये कोविड-19 वगैरे, अशा विचारसरणीचे असतील. तर हे दोघांसाठीही मी सांगते, आपण जर एक्झामसाठी गेलोय, तर आपल्याला ही सिच्युएशन फेस करावी लागणार आहे. सडनली जे चेंजेस तुमच्यासमोर येतील किंवा सडनली जी परिस्थिती तुमच्यासमोर उद्भवणार आहे, त्याला सामोरं जाण्यासाठी तयार राहा. तिथे तुम्ही गडबडून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. ठीक आहे. हा एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा होता. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो, ज्यावेळेला आपण परीक्षा कक्षामध्ये जाणार आहोत, त्यावेळेला आपल्याला काय सोबत घेऊन जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे, हे व्यवस्थित पहा. ठीक आहे. एक तर आपलं हॉल तिकीट, त्यानंतर काळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन. हे मी यापूर्वी पण सांगितलं तुम्हाला, की बऱ्याच जणांना हे माहिती नसतं, की एक्झॅक्टली कोणतं पेन वापरायचं आहे. काही जण जेल पेन घेऊन जातात आणि मी असे लोक पाहिलेले आहेत, की जे जेल पेन घेऊन आलेले आहेत आणि मग तिथे माहीत झाल्यानंतर मग परत त्यांनी याला माग, त्याला माग किंवा मग काही जण थोडेसे गोंधळून पण जातात. ठीक आहे. तर तुमच्याकडे बॉल पॉइंट पेनच असलं पाहिजे आणि ते ब्लॅक असलं पाहिजे. ठीक आहे. ब्लॅक म्हणजे त्याची इंक ब्लॅक असली पाहिजे. त्यानंतर तुमचं जे ओळखपत्र आहे, त्याची झेरॉक्स पण तुम्हाला पाहिजे, तुमच्याजवळ पाहिजे. पण त्याचबरोबर ओरिजिनल जे आहे तेही तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. त्याचबरोबर मुखपट आणि हातमोजे म्हणजे हँड ग्लोव्ज असले पाहिजेत. मास्क असला पाहिजे सोबत. फेस शिल्ड म्हणजे परमिशन देतील ते तुम्हाला, बट हे कंपल्सरी नाहीये. आणि हँड सॅनिटायझर तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. छोटी बॉटल. तर अर्थात हे किट त्यांच्याकडूनच प्रोव्हाईड केलं जाणार आहे. पण हे सांगण्याचं कारण तुम्हाला सांगते. या वस्तू त्यांनी आपल्याला सांगितल्यात, याचा अर्थ काय? तुम्हाला मास्क लावणं कंपल्सरी आहे, राईट? जर तुम्ही फेस शिल्ड वापरणार असाल, तर ते आवश्यक आहे. तुम्हाला हँड ग्लोव्ज घालावे लागणार आहेत. मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपण नॉर्मली तुम्ही एखादा म्हणजे प्रसंग आठवून पहा, ज्यावेळेला तुम्हाला तुमच्या रेग्युलर ड्रेसअपपेक्षा वेगळा ड्रेसअप करावा लागला, वेगळा ड्रेस घालावा लागला, ठीक आहे? तर त्यावेळेला आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही. मग जर तुम्ही डायरेक्टली एक्झामच्या दिवशी मास्क लावून, ते फेस शिल्ड लावून, हँड ग्लोव्ज घालून जर पेपर सोडवायला बसलात, तर अर्थात ज्यावेळेला तुम्ही आन्सर कीवरती मार्क करत असाल, तर तिथे मार्क करताना, ते पेन होल्ड करताना बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणजे तुम्हाला थोडंसं डिस्टर्बन्स होऊ शकतो, राईट? म्हणजे जर तुम्हाला सवय नसेल मास्क लावून बसायची 1 तास, दीड तास, तर तिथे तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे पहा, की बाहेर जर तुम्ही पाहिलं पुण्यासारख्या सिटीमध्ये, तर तिथे स्कूल्समध्ये बऱ्यापैकी सगळ्या सुविधा व्यवस्थित असतात. पण जे लोक इतर जिल्ह्यांमध्ये एक्झाम देणार आहेत, तिथे जर तुम्ही पाहिलं, तर कधी-कधी बेंचेससुद्धा व्यवस्थित नसतात. त्या रूममध्ये फॅन वगैरे असणं तर दूरची गोष्ट आहे आणि सध्या आपण पाहतोय, की दुपारच्या वेळेला खूप भयानक असं ऊन पडतंय आणि त्यामुळे आपल्याला गरमीचा खूप जास्त त्रास होतोय, खूप जास्त हीट आहे. अशा वेळेला मास्क लावून बसणं, हँड ग्लोव्ज घालून बसणं आणि त्याच्यातून पेपरवरती कॉन्सन्ट्रेट करणं, हे थोडंसं आपल्यासाठी जर प्रॅक्टिस नसेल, तर डिफिकल्ट होऊ शकतं. म्हणून तुम्ही ज्यावेळेला तुम्ही घरी आत्ता टेस्ट पेपर सोडवता, त्यावेळेला तुम्ही याची सवय करून घ्या, की ज्यावेळेला तुम्ही 11 ते 12 या वेळेमध्ये बसत आहात, कदाचित त्याच्यापेक्षा पण आधीच, म्हणजे आपल्याला एक्झाम हॉलमध्ये लवकर बोलवलं जातं, तर त्यापूर्वीच तुम्ही याची प्रॅक्टिस ठेवा, की ॲटलीस्ट मी तेवढं 1.5 ते 2 तास मी मास्क लावून बसू शकेन. मास्क लावून मी माझ्या पेपरवरती कॉन्सन्ट्रेशन करू शकेन. या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला आत्तापासून घ्यायची आहे. त्यानंतर 27 नंबरची जी सूचना आहे, त्याच्यामध्ये खूप सगळे पॉइंट्स दिलेले आहेत. परीक्षेच्या वेळेला शारीरिक आणि परस्पर अंतराच्या अनुषंगाने विशेष सूचना दिलेली आहे.
इथे काय सांगितलेलं आहे, परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवाराने किमान त्रिपदरी मुखपद म्हणजे मास्क असतो 3 लेयरचा तो परिधान करणं अनिवार्य आहे, हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम हॉलमध्ये मुखपट, हातमोजे, सॅनिटायझरची लहान पिशवी असलेली प्रत्येकी 1 किट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचा वापर उमेदवारांनी परीक्षेच्या संपूर्ण कालावधीमध्ये करणे अनिवार्य आहे असं सांगितलं. म्हणजे हे तुम्हाला कंपल्सरी यूज करावंच लागणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही विचार करा, की तुम्ही रेग्युलर ज्यावेळेला टेस्ट सोडवता त्यावेळेला हातामध्ये पेन पकडणं आणि हँड ग्लोव्ज घातल्यानंतर परत पेन पकडून तुम्ही ते मार्क करणं. राज्यसेवेसाठी फर्स्ट पेपरला तुमच्याकडे भरपूर वेळ असतो, पण ज्यावेळेला सी-सॅटचा पेपर तुम्ही देता त्यावेळेला आपल्याकडे टाईम मॅनेजमेंटचा फार मोठा इश्यू असतो. आणि कंबाईनसाठी तर 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात. तिथे तर खूप विद्यार्थ्यांना वेळच पुरत नाही. मग अशा वेळेला आपण बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट करत बसणार, की मग आपण पेपरकडे लक्ष देणार? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. त्यानंतर परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छता तसेच आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. आता ज्यावेळेला तुम्ही हात सॅनिटाईज करताय त्यावेळेला तुम्हाला ही पण काळजी घ्यायची आहे, की त्यावेळेला तुमची उत्तरपत्रिका खराब नाही झाली पाहिजे. जर त्या सॅनिटायझरच्या नादामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये जर तुमची आन्सर शीट खराब झाली, तर तुमच्या सगळ्या मेहनतीवरती पाणी, एवढं लक्षात ठेवा. कारण तुमच्या आन्सर शीटची काळजी घेणं ही सर्वस्वी तुमची जबाबदारी असते. आणि आयोगाने दिलेल्या सूचनांमध्ये म्हणजे तुमच्या हॉल तिकीटवरच्या सूचना असतील किंवा आन्सर शीटवरच्या सूचना असतील, त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं नोंदवलेलं असतं, की जी आन्सर शीट आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे हाताळायची आहे. त्याचबरोबर पुढे सांगितले, कोविड-19 सदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. म्हणजे आता आपल्याला जर तशी लक्षणं असतील, तर आपण आधी त्यांना कळवू आणि आपली बैठक व्यवस्था सेपरेट होईल. पण जसं मी आधी सांगितलं, की तुम्हाला कोणतीही लक्षणं नाही आहेत, काही नाही. पण ज्यावेळेला थर्मल स्क्रीनिंग टेस्ट होते आणि त्यावेळेला जर चुकून तुमचं बॉडी टेम्परेचर त्यांना जाणवलं आहे, तर ते तुम्हाला वेगळं बसायला सांगू शकतील. आणि मग मला तर नाही आहे कोरोना, मग यांनी का मला वेगळं बसवलं? बापरे! मला कोरोनाची भीती वाटते. असं म्हणून गोंधळून जाऊ नका. प्लीज, मी खूप सिरियसली सांगते या गोष्टी, कारण अगदी छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्याने जर आपण डिस्टर्ब झालो, तर आपल्याला एक्झाममध्ये काहीही आठवत नाही. ठीक आहे? त्यानंतर उमेदवारांनी आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याद्वारे स्वयंमूल्यमापन करणं हे तुमच्या हिताचं राहील असं सांगितलंय. मग असा विचार करू नका, की मी एक्झाम हॉलमध्ये जाईन, तिथे मोबाईल घेऊन जाईल, मग मी ते ॲप डाउनलोड करेन. नाही. तुम्ही ते आधीच डाउनलोड करून ठेवा. कारण आयोगाने सांगितले, अर्थात ते तिथे तुमचा फोन चेक करणार नाहीयेत, पण तुम्ही ते डाउनलोड करून ठेवावं, कारण ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. ठीक आहे? त्यानंतर उमेदवाराने स्वतःचा जेवणाचा डबा, अल्पोपहार, पाण्याची बाटली सोबत आणणे उमेदवाराच्या हिताचे राहील. अर्थात राज्यसेवेसाठी 2 पेपर आहेत, तर मग हे सगळं त्याच्यासाठी सूचना आहेत. स्वतः वस्तू आपण आणायच्या आहेत आणि स्वतःसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी स्वतः कॅरी करायच्या आहेत. 2 पेपरच्या मधल्या वेळामध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे. सेंटर सोडून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. त्यानंतर परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य इत्यादी वापरण्यास उमेदवारांना सक्त मनाई आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं. स्वतःचा पेन बंद पडला, माझ्याकडे जेल पेन आहे, माझ्याकडे ब्लॅक बॉल जो पॉइंट पेन असतो तो नाही आहे, बॉल पेन नाही आहे, मग मी आता काय करू? मी याला त्याला मागू का? तर हे अलाउड नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. तुम्ही म्हणाल, की एवढं काय ते पाहत बसणार नाहीत, पण तुम्ही रिस्क घेऊ नये असं मला वाटतं. तुम्ही पूर्ण तयारीने तिथे जावं. ठीक आहे? शारीरिक परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तिपत्रिका तिथे ज्या पण सूचना असतील थोडक्यात, त्या सगळ्या तुम्हाला वाचायच्या आहेत आणि त्या फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे? त्याचबरोबर जिथे प्रतिबंधित क्षेत्र आहेत, त्या परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी इतर परीक्षा उपकेंद्रावर करण्यात आल्यास या संदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याचदा असं झालंय यापूर्वी, एक्झामच्या जस्ट आधी 1 दिवस आयोगाने नोटिफिकेशन टाकलेलं आहे वेबसाईटला, की ठराविक एका सेंटरवरच्या स्टुडंटची बैठक व्यवस्था दुसऱ्या सेंटरवरती केली आहे. ठीक आहे? जर आता आता तर त्यांना खूप मोठं रिझन आहे त्यांच्याकडे, की जर समजा ठराविक एक जिल्हा आहे, म्हणजे जसं आपण सध्या पाहू शकतो, की औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या थोडी वाढायला लागली आहे. ठीक आहे? किंवा आता अमरावती आहे, बुलढाणा आहे. तर मग इथे जे काही सेंटर असतील, तिथे जर समजा ते ठिकाण जे आहे ते प्रतिबंधित क्षेत्र असेल,
तर तिथल्या जे काही एक्झाम सेंटर होते ते सेंटर चेंज केले जातील आणि ते तुम्हाला अपडेट करेल आयोग. पण बऱ्याचदा असं होतं, की आपण आधीच म्हणजे 3-4 दिवस आधीच आपण जाऊन राहतो, कोणीतरी रिलेटिव्ह आहेत वगैरे म्हणून. तर आयोगाच्या अपडेटकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुमचं हॉल तिकीट ऑलरेडी आलेलं आहे. पण जर ऐनवेळी ते चेंज झालं, तर तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवरती अपडेट राहणं हे खूप आवश्यक आहे, ठीक आहे. इथे कदाचित माझं लेक्चर थोडं लेंदी व्हायला लागलं, पण ही सगळी इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. एक चूक 1 वर्ष वाया घालवू शकते, ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे परीक्षा संपल्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर जाऊ, त्यावेळेला शारीरिक परस्पर अंतर राखायला पाहिजे. हे कॉमन सेन्स आहे. टिश्यू पेपर, आपले मास्क, हँड ग्लोव्हज, सॅनिटायझर पाउच सगळ्या वस्तू ज्या आहेत, त्या तिथे असणाऱ्या डस्टबिनमध्येच टाकायच्या आहेत, ठीक आहे. तिथे जी कुंडी असेल त्याच्यामध्ये. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना आणि आदेश यांचे काटेकोर पालन करावे. आणि शेवटी ज्यावेळेला पर्यवेक्षकीय अधिकारी जे असतील किंवा तिथले जे कोणी कर्मचारी असतील, ते कोणत्याही टेस्टसाठी जर तुम्हाला म्हणजे कोणत्याही कारणास्तव जर ते तुम्हाला तुमचा मास्क वगैरे हटवण्यासाठी सांगत असतील, तर ते तुम्हाला ऐकायचं आहे. या काही सूचना होत्या ज्या नव्याने ॲड करण्यात आलेल्या होत्या किंवा यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नव्हतं किंवा या सूचनांचा आपल्या मानसिकतेवरती कारण ज्यांनी ऑलरेडी या गोष्टी फेस केल्या, जे बाहेर आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. पण काही स्टुडंट आहेत असे जे मला माहिती आहेत, की अगदी छोट्याशा खेडेगावातून येतात, ज्यांनी कधी गर्दी पण पाहिलेली नसती, पण त्यांची स्वप्न खूप मोठी असतात. आणि मग असे लोक अशा वेळेला गडबडून जाण्याची खरंच शक्यता असते आणि वॉरियर्स खरंच मला असं वाटतं, की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण त्या खूप मोठा इम्पॅक्ट करत असतात आपल्या परफॉर्मन्सवरती आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. तर काळजी काय घ्यायची आहे ते मी सगळं तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलंय. पण त्याच्या पूर्वी म्हणजे तुम्ही एक्झामच्या जस्ट आधी 8 दिवस जसं राज्यसेवेला थोडेच दिवस राहिलेत, कंबाईनसाठी भरपूर वेळ आहे. पण कंबाईनच्या वेळीसुद्धा स्वतःच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या. ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत जसं मास्क असेल, हँड ग्लोव्हज असेल, तर हे लावून तुम्ही प्रॅक्टिस करा तुमच्या एक्झामची, ठीक आहे. कारण तुम्ही ज्या एक्झाम हॉलमध्ये बसणार आहात, जरुरी नाही की तिथे तुम्हाला खूप छान हवा असेल, खिडक्या मोठ्या असतील, फॅन्स वगैरे असतील. ऊन आहे आत्ता जास्त खूप. त्यामुळे कसं होईल ना, तिथे असणाऱ्या कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्हाला तुमचा पेपर देता आला पाहिजे. नाही मला सवयच नाहीये, बाहेरचा गोंधळ ऐकायला आला तर माझा अभ्यासच नाही होत. मला पेपरच नाही देता येणार. जर तुमचं एक्झाम सेंटर जे आहे ते रोड टच असेल, तुमचा नंबर खिडकीच्या शेजारी आला, बाजूनी वाहनं जात असतील, वाहनांचे, गाड्यांचे आवाज येत असतील किंवा तिथे एखादं दुकान असेल, तिथले मोठे-मोठे आवाज येत असतील, तर या गोष्टींनी तुम्ही डिस्टर्ब झाला नाही पाहिजे, ठीक आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल मला जे काही सांगायचं होतं. खूप, खूप आतमधून मी सांगते, पोटतिडकीने हे सांगते, या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट, खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या आपल्याला विचारण्याची पण भीती वाटते. जसं की मग मी पॅड नेलं तर चालेल का? मग हाताखाली मला आन्सर शीटच्या खाली काही पकडायला न्यावं लागतं का? किंवा मग एक्झाम हॉलला गेल्यानंतर एक्झॅक्टली प्रोसिजर काय असते? किंवा बरंच काही जे की पहिल्यांदा एक्झाम देत आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात. अगदी छोटे-छोटे प्रश्न डोक्यात येत असतात, पण हे विचारायचे कोणाला? असा एक प्रश्न पडतो, बरोबर? आणि कोणाला विचारलं तर काही जण तर खिल्ली उडवतात. "अरे, याला एवढं नाही माहीत आणि हा काय एम-पी-एस-सी पास होणार?" असं बोलतात लोक. तर जे तुमचे असे छोटे-छोटे पॉइंट्स असतील, ज्याच्याबद्दल तुम्हाला भीती वाटते किंवा डाऊट आहे मनामध्ये, ते सगळे डाउट्स तुम्ही खाली विचारा कॉमेंट बॉक्समध्ये. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एका व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. कितीही तुम्हाला वाटत असेल, "अरे, हा तर खूप सिली प्रश्न आहे, असलं तर आपण विचारूच नाही." तरीसुद्धा तुम्ही विचारा. कारण तुमचा डाऊट क्लिअर होणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही क्लिअर माइंडनी एक्झामला कोणत्याही दडपणाशिवाय एक्झामला जाणं आणि स्वतःचा तिथे परफॉर्मन्स देणं हे जास्त आवश्यक आहे. आय होप या लेक्चरमधून तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. येणाऱ्या परिस्थितीशी तुम्ही व्यवस्थितपणे सामना करू शकाल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी आणि त्याचबरोबर पुढच्या तुमच्या भविष्यासाठी माझ्याकडून कायम शुभेच्छा आहेत. हे लेक्चर इतर वॉरियर्ससोबत सुद्धा शेअर करा. कारण कदाचित त्यांच्या मनात सुद्धा एक अनामिक भीती असू शकते. कारण आपण कोविड-19च्या कालावधीमध्ये एक्झाम देत आहोत. ठीक आहे? तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यांचे डाऊट क्लिअर होतील आणि तुमचे जे छोटे-छोटे डाऊट्स असतील ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्याचं 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
आणि वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.